सोयींच्या बदल्यांसाठी दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्रांचा आधार घेतलेल्या 15 शिक्षकांच्या दाखल्यांचा अहवाल 4 महिने उलटले तरी मिळालेला नाही। या शिक्षकांच्या प्रमाणपत्राबाबत संभ्रम असल्यानं त्यांचे दाखले फेरपडताळणीसाठी पुणे इथल्या ससून आणि मुंबईमधील जे रुग्णालयात पाठवले आहेत। परंतु या दोन्ही रुग्णालयाकडून 4 महिने झाले तरी अहवाल आलेला नाही। त्यामुळे या प्रकरणातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न वैद्यकीय शिक्षण विभागाकडून सुरू असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केला आहे। राज्यभरातील अनेक शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सोयीच्या बदल्या करून घेतल्याच्या तक्रारी आहेत। त्या अनुषंगानं दिव्यांग प्रमाणपत्राची खातरजमा करण्याची प्रक्रिया कोल्हापूर जिल्ह्यात सुरू केली आहे। त्यातील काहींची दिव्यांग प्रमाणपत्र चुकीची असल्याचं निदर्शनास आल्यानंतर 4 शिक्षकांना निलंबितही केलंय। त्याच दरम्यान राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्रोपचार विभागानं 15 शिक्षकांची फेर तपासणी करून त्यांना पुण्यातील ससून आणि मुंबईतील जे रुग्णालयात फेर पडताळणीसाठी पाठवलं होतं। परंतु 3 ते 4 महिन्याच्या कालावधीत या 15 शिक्षकांची फेर तपासणी झाली की नाही, झाली असल्यास त्याचा अहवाल CPRकडे का आला नाही अशी विचारणा ठाकरे शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केली आहे। या शिक्षकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे अहवाल मिळत नाहीत। येत्या आठवडाभरात हे अहवाल आले नाहीत तर संघटनेच्या वतीनं CPR प्रशासनाला जाब विचारला जाईल असा इशारा संजय पवार यांनी दिला। दरम्यान पवार यांच्या इशाऱ्यानंतर सूत्र हल्ली आणि CPR प्रशासनानं पुणे आणि मुंबई इथल्या रुग्णालयाच्या अधिष्ठातांना 23 डिसेंबर रोजी पत्र पाठवून संबंधित शिक्षकांच्या प्रमाणपत्राच्या अहवालाची मागणी केली आहे।